17th chapter, Introduction to Biotechnology. In this chapter, we are going to study tissues, animal tissue and plant tissue culture, agritourism and agribusinesses. The questions are given here in can you recall which component bring about important processes in the living organisms. The living organisms मध्ये important processes परफॉर्म करणारा असा कोणता बेसिक युनिट आहे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आढळतो. तर आन्सर आहे सेल. Which is the smallest structural and functional unit of the body of living organisms. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट याचा आन्सर सुद्धा आहे सेल. The cell, it is the basic unit of life which performs the basic function in different living organisms. Then next one, first bit from this topic, tissue, animal tissue and plant tissue. So before going to study the animal tissue and plant tissue, we have to know what is tissue. Tissue म्हणजे काय? In the case of amoeba like unicellular organisms, all functions are performed by organelles of that single cell. However, most of the organisms are multicellular. The various processes brought in their body. Group of cells come together so as to perform the various functions of the body. तर विद्यार्थ्यांनो टिश्यू काय असते? तर टिश्यू हा सेल्सचा ग्रुप असतो, ग्रुप ऑफ सेल्स. आता ग्रुप ऑफ सेल्स असं का म्हटलेलं आहे? तर बघा, जे डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ सेल्स ऑर्गॅनिझम्सचे कॅटेगरी हे दोन टाईपमध्ये केलेली असते. फर्स्ट आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि दुसरं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये काय असतं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जी ऑर्गॅनिझम्सची बॉडी आहे युनी म्हणजे काय, सिंगल सेलने तयार झालेली असते. आणि मल्टीसेल्युलरमध्ये नंबर ऑफ सेल्सनी, मिलियन्स, बिलियन्स, ट्रिलियन्स नंबर ऑफ सेल्सनी त्यांची बॉडी तयार झालेली असते. तर जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे अमिबासारख्या, तर या अमिबासारख्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांची पूर्ण बॉडी फंक्शन सिंगल सेल परफॉर्म करतो. परंतु ज्यावेळेस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचा आपण विचार करतो, देन हाऊ ऑल द फंक्शन्स आर परफॉर्म इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जे सेल्स आहे विच आर परफॉर्मिंग सेम फंक्शन, तर असे जे सेल्स ते एकत्र येतात आणि त्यापासून टिश्यू तयार होतात. तर मग अशा पद्धतीने तर टिश्यू जे आहे, स्पेसिफिक टिश्यू हे ऑर्गनशी रिलेटेड असतात आणि स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीमशी रिलेटेड असतो आणि त्यानंतर ह्युमनची बॉडी तयार होत असते. तर डिफरंट ऑर्गन सिस्टीम मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये असतात. तर फक्त केवळ एक सेल नाही, तर ग्रुप ऑफ टिश्यू परफॉर्म्स द स्पेसिफिक फंक्शन. देन नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये सिमिलरली ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी. इन द नेक्स्ट पॅरेग्राफ, आर यू फॅमिलियर विथ द सिक्वेन्स लेटर, वर्ड्स, सेंटेन्सेस, लेसन अँड टेक्स्ट बुक. तर आता या ठिकाणी जे सेंटेन्स आपल्याला दिलेले, आता लेटर्सपासनं लेटर्सला जॉईन केलं तर वर्ड्स तयार होतात, वर्ड जॉईन केलं की सेंटेन्स तयार होतो, सेंटेन्सला आपण कनेक्ट केलं की लेसन तयार होतो आणि लेसनपासनं अशा डिफरंट लेसनपासनं टेक्स्टबुक तयार होतो. त्याच पद्धतीने ह्युमन बॉडीचं सुद्धा आहे. ह्युमन बॉडी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीचं बेसिक जे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन असतं हे याच पद्धतीने मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आपण या ठिकाणी विचार करतो. तर सेल्सपासनं टिश्यू तयार होतात, देन टिश्यूपासनं ऑर्गन तयार होतील, ऑर्गन कम्स टुगेदर प्रोड्युसेस ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीम हे एकत्र येतात, त्यापासून ह्युमन बॉडी किंवा बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार होत असते. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला पाहण्यासाठी मिळतं. सिमिलरली ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स फॉलो अ डेफिनाइट हायरार्की. You have already studied the cells and cell organelles in that hierarchy. A group of cells having same origin, same structure, same function is called tissue. Millions of cells are present in the body of multicellular organisms. These cells are divided into different groups and each group performs a definite function. तर बघा, आता टिश्यू म्हणजे काय आपण आत्ताच सांगितलं की टिश्यू हे काय आहे, ग्रुप ऑफ सेल्स आहे. पण तुम्ही जर टिश्यूची डेफिनेशन ओनली ग्रुप ऑफ सेल्स जर म्हटलं तर इट्स रॉंग टोटली. कारण ग्रुप ऑफ सेल्स हे जे सेल्सचे ग्रुप्स आहे ते या सेल्सच्या ग्रुपमध्ये असे सेल्स एकत्र येतात की ज्यांचं ओरिजिन सेम आहे.
त्याचबरोबर त्यांचं फंक्शन सेम आहे. अगेन दे आर हॅव्हिंग सेम स्ट्रक्चर. या सगळ्या गोष्टी ज्या सेल्सच्या ग्रुपमध्ये सेम आहे, ज्या सेल्समध्ये सेम आहे, ते सगळ्या सेल्स एकत्र येतात आणि त्यानंतर टिश्यू तयार होते. त्याच्यामुळे ज्यावेळेस टिश्यूची डेफिनेशन विचारली जाते, यू हॅव टू राईट डाऊन द प्रॉपर डेफिनेशन. अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर, सेम फंक्शन नोन ॲज टिश्यू. मग आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये मिलियन्स ऑफ सेल्स असतात. मग आता हे मिलियन्स ऑफ सेल्स एकच फंक्शन परफॉर्म करतील का? तर नाही. टिश्यूच्या डेफिनेशनप्रमाणे जे ग्रुप ऑफ सेल्स सोबत येत आहेत, तर ह्या ग्रुप ऑफ सेल्स स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करणारे स्पेसिफिक ग्रुप ऑफ सेल्स, स्पेसिफिक टिश्यूज असतात. आणि स्पेसिफिक टिश्यू या स्पेसिफिक ऑर्गनशी रिलेटेड असतात. अँड इच ऑर्गन परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इन अवर बॉडी. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक्झाम्पल पुढे दिलेलं आहे. वी कॅन परफॉर्म मूवमेंट्स ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ दी मसल्स. कंडक्टिंग टिश्यू इन प्लांट्स ट्रान्सपोर्ट वॉटर, फूड टू ऑल पार्ट्स. All functions of the body occur with the full efficiency due to the specific organization of the cells and their division of the work. तर मग हे जे मिलियन्स ऑफ सेल्स आहे, ज्यांनी टिश्यूज तयार केलेले आहे, तर हे जे टिश्यू स्पेसिफिक वर्क करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये त्यांचं डिव्हिजन ऑफ वर्क झालेलं आपल्याला दिसून येतं. जसं जे आपण ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो, आपली जी मूवमेंट आहे, ही कशामुळे आहे? तर मस्क्युलर टिश्यूमुळे. बिकॉज मस्क्युलर टिश्यू शोज द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ दी मसल्स. या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळे काय होतं की बॉडीमध्ये डिफरंट वर्क हे परफॉर्म होतो. देन कंडक्टिंग टिश्यू. द कंडक्टिंग टिश्यू इन प्लांट्स ट्रान्सपोर्ट द वॉटर अँड फूड टू ऑल इट्स पार्ट्स. आता प्लांटशी रिलेटेड जर एक्झाम्पल बघितलं तर प्लांट्समध्ये कंडक्टिंग टिश्यू असतात. त्या कंडक्टिंग टिश्यूला वन इज झायलम अँड अनादर टिश्यू इज फ्लोएम. झायलम कंडक्ट्स वॉटर अँड फ्लोएम टिश्यू कंडक्ट्स द फूड मटेरियल इन प्लांट्स. तर अशा पद्धतीने प्लांट्समध्ये वॉटर ॲज वेल ॲज फूड मटेरियल कंडक्ट करणाऱ्या डिफरंट टिश्यूज आहेत. अशा पद्धतीने जे डिफरंट बॉडी पार्ट्स आहे, प्रत्येक बॉडी पार्टशी रिलेटेड डिफरंट ऑर्गन आहे, तर ऑर्गनशी संबंधित ज्या टिश्यूज असतात, तर दिस टिश्यू परफॉर्म द डिफरंट फंक्शन इन द ह्युमन बॉडी और इन द डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नाव टाइप्स ऑफ टिश्यू. There are mainly two types of the tissue, simple tissue and complex tissue. What is simple tissue? Simple tissue made up of only one type of the cells and complex tissue made up of more than one type of the cells. आता या ठिकाणी सिंपल टिश्यूमध्ये ज्या सगळ्या सेल्सपासनं, ज्या ग्रुप ऑफ सेल्सपासनं टिश्यूज ज्या तयार झालेल्या आहे, त्या सगळ्या सेल्स या एकाच टाईपच्या सेल्स असतील. म्हणजे त्यांचं ओरिजिन सेम असेल, स्ट्रक्चर सेम असेल, फंक्शन सेम असेल. दीज आर सेम टाइप्स ऑफ द सेल्स कम टुगेदर इन द सिम्पल टिश्यू. एपिथेलियल टिश्यू ऑफ ॲनिमल्स, मेरिस्टमॅटिक टिश्यू ऑफ प्लांट्स, हे सगळे सिम्पल टिश्यूचे एक्झाम्पल आहेत. एपिथेलियल, मेरिस्टमॅटिक टिश्यू वी विल डिस्कस इन लेटर. देन नेक्स्ट बीट, थिंक अबाउट इट. आर द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स आर द सेम. तर बघा, क्वेश्चन काय विचारला की प्लांट्सच्या बॉडीच्या आणि ॲनिमलच्या बॉडीच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये काही डिफरन्स आहे का? तर येस, द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ दी बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स डिफरंट राहणार आहे. कारण प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांचं बॉडी स्ट्रक्चरही डिफरंट आहे आणि त्यांची जी रिक्वायरमेंट असते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी, तर ते सुद्धा डिफरंट असल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं बॉडी फंक्शन हे वेगवेगळं असतं. तर आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये तोच भाग आपल्याला डिटेलमध्ये दिलेला आहे. Plants being sedentary, most of their tissues are made up of that type of that gives support. There are dead cells in the some tissues and these do not need much attention. बघा, या ठिकाणी दोन सेंटेन्समध्ये काय सांगितलं की प्लांट्स बिईंग सेडेंटरी. प्लांट्स हे सेडेंटरी असतात, म्हणजे एका ठिकाणीच ते राहतात. दे डू नॉट शो एनी लोकोमोशन. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या मोस्ट ऑफ द टिश्यूज आहे, त्या टिश्यूजचं स्पेशली काम काय राहील तर सपोर्ट देण्याचं काम राहतं. So tissues in the plants, they mainly provide support to the different organs of the plant body. There are dead cells in the some tissues and these do not need much attention. प्लांट्समध्ये मॅक्झिमम सेल्स हे डेड सेल्स असतात, त्याच्यामुळे त्यांना स्पेशली वेगळं अटेन्शन देण्याची गरज नसते. ग्रोथ ऑफ द प्लांट्स अकर्स इन स्पेसिफिक पार्ट ऑफ दिअर बॉडी वेअर द टिश्यूज कंटेन्स डिवायडिंग सेल्स. आता प्लांट्समध्ये आणखीन एक गोष्ट काय आहे की प्लांट्सच्या स्पेसिफिक पार्टचीच ग्रोथ होत असते. जसं स्टेमची ग्रोथ असते, खाली रूट्सची ग्रोथ होत असते,
तर काही स्पेसिफिक पार्ट जे आहे ते ग्रोथ दाखवतात आणि त्याच ठिकाणी डिवायडिंग सेल्स असतात. कारण आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बॉडी पार्टची ग्रोथ होण्यासाठी सेल्स तयार होणं आवश्यक आहे. बिकॉज सेल्स आर द स्ट्रक्चरल युनिट ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग सेल्सची ग्रोथ होण्यासाठी सेल्सचं डिव्हिजन होणं आवश्यक आहे. मग हे जे डिवायडिंग सेल्स असतात जे स्पेशली जे पार्ट्स प्लॅन्ट्सचे ग्रोथ दाखवतात तर त्या पार्ट्सवरती डिवायडिंग सेल्स असतात आणि त्याच्यामुळे हे काय करतात, हे डिवायडिंग सेल्स shows these dividing cells are present in a particular region of the plant body. As animals have to move from place to place in search of the food, shelter, partners, their energy need greater. आता स्पेशली कम्प्लिटली डिफरंट ॲनिमल्स आहे. ॲनिमल शोज लोकोमोशन, दे वॉन्डर हिअर अँड देअर, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी रिक्वायरमेंटसुद्धा जास्त असते. दे ऑलवेज मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस फॉर द सर्च ऑफ फूड, शेल्टर, पार्टनर्स अँड देअर एनर्जी नीडसुद्धा प्लॅन्ट्सपेक्षा खूप वेगळी असते आणि खूप जास्त असते. सो मोस्ट ऑफ द टिश्यू ऑफ द ॲनिमल्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स. त्यामुळे ॲनिमलच्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत त्या लिव्हिंग सेल्स राहतील, जास्तीत जास्त लिव्हिंग सेल्स प्रेझेंट असतात. युनिसेल्युलर सर्वाइव्ह अकर्स थ्रूआउट द बॉडी ऑफ ॲन ॲनिमल. Uniform growth occurs throughout the body of an animal and they do not have different dividing and non-dividing tissue. This means that plant and animals have different types of the tissue to perform the necessary function. तर बघा या ठिकाणी एकदम सरळ सरळ सांगितलेलं आहे की युनिफॉर्म ग्रोथ अकर्स थ्रूआउट द बॉडी ऑफ ॲन ॲनिमल. ॲनिमलच्या बॉडीमध्ये ग्रोथ ही थ्रूआउट होत असते. जसं आपण पाहतो की आपल्या हातापायांची जी वाढ आहे ती युनिफॉर्म होते. दोन्ही हात सारख्याच लेंथचे वाढतात, सारख्याच साईजचे असतात. दोन्ही पायसुद्धा सारख्याच साईजचे, सारख्याच लेंथचे असतात. म्हणजे जे कोणत्या बॉडी पार्ट्सची ग्रोथ होत असते ती सारखी युनिफॉर्म होत असते. त्या म्हणजेच काय की ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये कोणत्याही पद्धतीचे डिवायडिंग नॉन डिवायडिंग टिश्यू असा कोणताही भाग ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये नसतो जो प्लॅन्ट्समध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्समध्ये जे टिश्यूज आहे परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स आर टोटली डिफरंट बिकॉज स्ट्रक्चर, फंक्शन, देअर एनर्जी रिक्वायरमेंट, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे, त्यांच्या ॲक्टिव्हिटीजच्या ज्या पद्धती आहे त्या सगळ्या डिफरंट असल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये असणारे टिश्यूजसुद्धा डिफरंट आहे. सो वी आर स्टडिंग द प्लांट टिश्यूज अँड ॲनिमल टिश्यू ॲज अ डिफरंट कॅटेगरी. देन नेक्स्ट आता पुढचा जो पार्ट येतोय बघा, यामध्ये नेक्स्ट बीट आहे ॲनिमल टिश्यूपासनं आपण सुरू करतोय. थिंक अबाउट इट. व्हाय कॅन वी नॉट सी अवर ऑर्गन्स लाईक हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड इंटेस्टाईन. तर हार्ट झाला, ब्लड व्हेसल, इंटेस्टाईन हे ऑर्गन्स आपण का पाहू शकत नाही. तर आन्सर तुम्हाला माहिती आहे बिकॉज दीज ऑर्गन्स आर इंटरनल ऑर्गन्स. हे सगळे ऑर्गन्स आपल्या इंटरनल ऑर्गन्स आहे. इंटरनल म्हणजे काय, आपल्या बॉडीच्या आत आहे. आणि जे ऑर्गन्स बॉडीच्या आत असतात वी कांट सी, आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. जे ऑर्गन्स एक्सटर्नल आहे वी कॅन सी इट बट द इंटरनल ऑर्गन्स वी कॅन नॉट सी. इन द बॉडी ऑफ ॲनिमल डिफरंट ऑर्गन्स कम टुगेदर टू परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन. Organs like lungs, trachea, with the help of contraction and relaxation of the some muscles, bring about the function of respiration. ॲनिमल्स बॉडीमध्ये जर तुम्ही विचार केला तर आपल्याला माहिती आहे, पण नेहमी सांगतो की ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असलेल्या ॲनिमल्समध्ये जे डिफरंट फंक्शन्स आहे ते डिफरंट ऑर्गन सिस्टीम परफॉर्म करतात. तर मग आता एक एक्झाम्पल दिलं की जे ट्रकिया आणि त्याचबरोबर लंग्स हे ऑर्गन्स कशाशी असोसिएटेड आहे. लंग्स अँड ट्रकिया दीज ऑर्गन्स आर असोसिएटेड विथ द रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीमशी असोसिएटेड आहे. ट्रकिया आणि लंग्सच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन दाखवणाऱ्या या मसल्समुळे रेस्पिरेशन ॲनिमल्समध्ये परफॉर्म होतं. रेस्पिरेशन म्हणजे काय, इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन, एक्सेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड एनर्जी प्रोडक्शन हा रेस्पिरेशनचा मेन रोल आहे. तर रेस्पिरेशन करण्यासाठी आवश्यक असणारे ट्रकिया आणि लंग्स हे जे ऑर्गन्स आहे हे ऑर्गन्स रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित असतात. सो दॅट दीज ऑर्गन्स लाईक लंग्स अँड ट्रकिया विथ द हेल्प ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन परफॉर्म द रेस्पिरेशन प्रोसेस. डिफरंट टिश्यू परफॉर्म डिफरंट फंक्शन इन द ऑर्गन. अकॉर्डिंगली टिश्यू आर क्लासिफाईड इन टू द डिफरंट टाईप्स. मग आपल्या ॲनिमल्स बॉडीमध्ये डिफरंट टिश्यूज आहे विच परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन. प्रत्येक ऑर्गनशी रिलेटेड संबंधित असणाऱ्या टिश्यूज डिफरंट फंक्शन परफॉर्म करतात. सो डिपेंडिंग अपॉन दिअर function all tissues are classified into the 4 main types.
आता या ठिकाणी तुम्ही डायग्राम पाहू शकता. टाईप्स ऑफ ॲनिमल टिश्यू. टाईप्स ऑफ ॲनिमल टिश्यूमध्ये हे जे टिश्यू दिसते, दिस इज मस्क्युलर टिश्यू, दिस वन इज कनेक्टिव्ह टिश्यू, नर्व्स टिश्यू, देन ॲपिथेलियल टिश्यू. अशा 4 टाईप्समध्ये ॲनिमल्स टिश्यूमध्ये असणारे सगळे टिश्यूज जे आहे क्लासिफिकेशन केलेले. तर हे क्लासिफिकेशन कशावर डिपेंड आहे? डिपेंडिंग अपॉन दिअर फंक्शन. देन नेक्स्ट ब्लड. ब्लडबद्दल थोडक्यात आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. व्हॉट इज ब्लड? ब्लड इज ऑल्सो टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यू का म्हणतो आपण? बघा, कनेक्टिव्ह टिश्यू या वर्डमध्ये इटसेल्फ सांगितलेलं आहे. इट कनेक्ट द डिफरंट बॉडी पार्ट्स. आपल्या बॉडी पार्ट्सला कनेक्ट करणारी ही एक फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. एव्हरीथिंग आपल्या हेडपासनं तर पायांच्या बोटापर्यंत जर बघितलं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू तर सगळीकडे ब्लडचं अस्तित्व असतं. तर ब्लड काय करतो? डिफरंट बॉडी पार्ट्सला एकमेकांसोबत कनेक्ट करण्याचं काम करतो. सो दिस इज द टाईप ऑफ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. इट सर्क्युलेट्स इन अवर बॉडी फ्रॉम वन पार्ट टू द अनदर अँड ट्रान्सपोर्ट द डिफरंट मटेरियल्स. तर आपल्याला ब्लडचा रोल माहिती आहे. ब्लड काय करतो? डिफरंट बॉडी पार्ट्सपर्यंत आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स जे काही रिक्वायरमेंट आहे डिफरंट बॉडी पार्ट्सला, त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचं, ब्लड सर्क्युलेट करायचं, हे काम ब्लडचं असतं. फॉर एक्झाम्पल, इट ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू ऑल दी बॉडी पार्ट. मेन रोल तर ब्लडचा माहिती आहे आपल्याला, ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट करायचा. सिमिलरली, इट ट्रान्सपोर्ट वेस्ट मटेरियल जनरेटेड ऑल ओव्हर द बॉडी पार्ट टू द किडनी फॉर एक्सक्रिशन. त्या एक्सक्रिशन काय आहे? वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमधून रिमूव्ह करणं. मग या एक्सक्रिशनसाठी जे वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये जनरेट झालेले आहे ते हे वेस्ट मटेरियल आपल्या ब्लड थ्रूच काय होतात? एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे किडनीपर्यंत पोहोचवायचं कामसुद्धा ब्लड करतो. नाउ नेक्स्ट, फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस द एपिथेलियल टिश्यू, द फर्स्ट टिश्यू फ्रॉम दी ॲनिमल टिश्यू. त्या ॲनिमल टिश्यूचे 4 टाईप्स आपण 4 टाईपमध्ये कॅटेगरी बघितली. फर्स्ट आहे एपिथेलियल टिश्यू, देन सेकंड कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड वन मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. अशा 4 टाईपमध्ये ॲनिमल टिश्यूचं डिव्हिजन झालेलं आहे डिपेंडिंग अपॉन दिअर फंक्शन. तर सगळ्यात पहिला कोणता राहील? एपिथेलियल टिश्यू. तर एपिथेलियल टिश्यू हे काय करतं की कोणत्याही ऑर्गन्सचं जे बाह्य आवरण तयार करायचं, बाह्य कवरिंग, आउटर कवरिंग तयार करण्याचं काम स्पेशली एपिथेलियल टिश्यू करत असतात. तर प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स इन द ॲनिमल बॉडी आर कॉल्ड एपिथेलियल टिश्यू. बघा, एपिथेलियल टिश्यूचा मेन रोल आहे प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करायचं, एक प्रोटेक्शन देणारं असं एक आवरण डिफरंट ऑर्गन बॉडी पार्ट्सवरती तयार करणं हे एपिथेलियल टिश्यूचा मेन रोल आहे. सेल्स इन द टिश्यू आर क्लोजली पॅक अँड फॉर्म कंटिन्युअस लेयर्स. एनी मटेरियल दॅट एंटर्स द बॉडी फर्स्ट एन्काउंटर्स द एपिथेलियल टिश्यू. आता या एपिथेलियल टिश्यूचे ज्या सेल्स असतील, या सेल्स कशा असतील? एकमेकांना खूप कॉम्पॅक्टली अरेंज असतात. सपोज जी सेल्स आहे, हे सेल्स अशा पद्धतीने एकमेकांसोबत खूप कॉम्पॅक्टली असे अरेंज झालेले, खूप चिटकून असतात एकमेकांना. कारण त्यांना काय करायचं असतं? एक शीट तयार करायची असते, एक आवरण तयार करायचं असते. त्याच्यामुळे एकदम कॉम्पॅक्टली ते अरेंज असतात आणि एक कंटिन्युअस लेअर टाईप ते स्ट्रक्चर तयार करतात. त्याच्यामुळे कोणताही मटेरियल ज्यावेळेस त्याला सेलच्या आत यायचं असतं तर सगळ्यात पहिले त्याला एनकाउंटरिंग म्हणजे सगळ्यात पहिले त्याची भेट कोणासोबत होणार आहे? त्या एपिथेलियल टिश्यूसोबत. Cells of the epithelial tissue are separated from the cells of other underlying tissue by fibrous membrane. या एपिथेलियल टिश्यूचा दुसऱ्या टिश्यूज जे आहेत, जे मस्क्युलर टिश्यू झालं, कनेक्टिव्ह टिश्यू आणि जे दुसरे अदर टिश्यूज आहे, या टिश्यूजसोबत एपिथेलियल टिश्यूला सेपरेट करणारा एक फायब्रस मेम्ब्रेन असतो. एक फायब्रस मेम्ब्रेन तो एपिथेलियल टिश्यूच्या खाली असतो. सो फायब्रस मेम्ब्रेन सेपरेट द एपिथेलियल टिश्यू फ्रॉम दी अदर अंडरलाइंग टिश्यू. The skin, mucous layer of the mouth cavity, inner surface of the blood vessels, walls of alveoli are made up of epithelial tissue. तर बघा, इथे आपल्या पूर्ण बॉडीवरती जे स्किनचं लेयर आहे, आपली जी स्किन आहे, ही जी हातावरची स्किन, चेहऱ्यावरची स्किन, ही जी स्किन आहे, ही स्किन कशापासून तयार झालेली आहे? ते एपिथेलियल टिश्यूपासून तयार झालेली आहे. या ज्या सेल्स आहे एपिथेलियल टिश्यूमध्ये असलेल्या, या सेल्स एकत्र आल्या, कॉम्पॅक्टली त्यांनी अरेंज झाले, शीट लाईक स्ट्रक्चर तयार केलेले आणि आपला स्किन तयार केलेला आहे. ते एपिथेलियल टिश्यू फक्त स्किन तयार करत नाही तर आणखीन आउटर कवरिंग तो तयार करतो. कशाचं? म्युकस लेअर ऑफ दी माउथ कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटीचा म्युकस लेअर, इनर सर्फेस ऑफ द ब्लड व्हेसल्स, ब्लड व्हेसल्सचे जे इनर सर्फेस आहे ते तयार करणं, वॉल्स ऑफ अल्व्युलाय, अल्व्युलाय आपल्याला माहिती आहे जे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये लंग्सच्या आत असतात, जे ट्युब्युलर स्ट्रक्चर, त्याचं वॉल्स तयार करणं, त्या अल्व्युलायचं वॉल्स तयार करणं, हे एपिथेलियल टिश्यूपासून तयार झालेले, हे सगळे एपिथेलियल टिश्यूपासून तयार झालेले. फॉर एक्झाम्पल,
या ठिकाणी एपिथेलियल टिश्यू असते. नाव द टाईप्स ऑफ एपिथेलियल टिश्यू. आता या ठिकाणी पहा, टाईप्स ऑफ एपिथेलियल टिश्यूमध्ये स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू, स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल टिश्यू, ग्लँड्युलर एपिथेलियम, कॉलमनार एपिथेलियम, सिलिएटेड एपिथेलियम अँड क्युबॉइडल एपिथेलियम. अशा पद्धतीने जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6 टाईप्स ऑफ द एपिथेलियल टिश्यूज आर देअर. आता या एपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर कसं आहे आणि एक कॉमनली स्ट्रक्चर विचारात घेतलं तर सगळ्या एपिथेलियल टिश्यूमध्ये जे सगळे सेल्स जवळ आलेले आहे ते सगळे सेल्स कॉम्पॅक्टली अरेंज झालेले हे कॉमन स्ट्रक्चर आहे. फक्त त्यांचं लोकेशन आणि ते कोणतं फंक्शन परफॉर्म करतात यावर एपिथेलियल टिश्यूचे असे 6 टाईप्स आहेत. फर्स्टली स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू. स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यूचं ॲपिरन्स जर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं तर असं राहील. हे सगळे सेल्स जे आहे एकमेकांसोबत जवळ आलेले असे शीट लाईक स्ट्रक्चर त्यांनी फॉर्म केलेले. देन लोकेशन जर बघितलं तर कोणत्या ठिकाणी स्क्वॅमस एपिथेलियम आढळतो आपल्याला? इनर सर्फेस ऑफ द माउथ. माउथच्या इनर सर्फेसमध्ये आपल्या तोंडाच्या आतल्या भागाचं लेअर जो आहे स्क्वॅमस एपिथेलियमचा आहे. इसॉफेगस जी आपली अन्ननलिका आहे त्याचं सुद्धा आवरण स्क्वॅमस एपिथेलियमचं आहे. ब्लड व्हेसल्स, अल्व्हिओलाय, ब्लड व्हेसल्सचं आवरण, अल्व्हिओलायचं वॉल्स हे सगळे काय स्क्वॅमस एपिथेलियमपासून तयार झालेले आहे. स्ट्रक्चर कसं राहील? हे जे सेल्स आहे एकदम थिन असतात, स्मॉल आहेत, फ्लॅट सेल्स आहे, फॉर्म सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता हे जे सेल्स राहतील स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यूचे जे सेल्स आलेले आहेत हे सेल्स खूप थिन असतात, बारीक असतात, आकाराने स्मॉल असतात, चपटे असतात, फ्लॅट असतात आणि ते अशा पद्धतीचं एक थिन शीट तयार करतात की टॅक्स ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल म्हणजे काय की आवश्यक पदार्थच त्याच्यामध्ये आत आले पाहिजे आणि अनावश्यक पदार्थांना एक्झिट म्हणजे त्यांना आत येऊ द्यायचं नाही. हे स्पेशली रोल ते प्ले करतात. तर फंक्शन तेच आहे त्याच्याशी रिलेटेड. सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ दी सबस्टन्सेस. तर सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस न्यूट्रिएंट्स कॅन कम इनसाइड द सेल अँड अनवॉन्टेड सबस्टन्सेस डू नॉट एंटर, दॅट मीन्स एक्झिट. तर हे त्याचं मेन रोल तो परफॉर्म करतो. त्यानंतर नेक्स्ट येतो आपला स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. बघा स्ट्रॅटिफाईडचा अर्थ होतो लेयर्स तयार होणं. आता हा जो एपिथेलियम टिश्यूनी तयार केलेला हा जो सिंगल शीट लाईक स्ट्रक्चर आहे ना ते स्ट्रॅटिफाईडमध्ये असे अनेक शीट्स तयार होतात आणि हे शीट्स काय होतात एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक असे लेयर्स तयार करतात. त्यालाच काय म्हणतो आपण स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. आता स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम कुठे असतात? लोकेशन जर बघायला गेलं आउटर लेअर ऑफ दी स्किन. स्किनचा जो आउटर लेअर आहे तर तो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमने तयार झालेला आहे. मेनी लेयर्स ऑफ द सेल्सचे मेनी लेयर्स तयार करणं हे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमचा रोल राहील. नाव फंक्शन काय आहे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमचं? प्रिव्हेन्शन ऑफ विअरिंग ऑफ दी ऑर्गन अँड प्रोटेक्शन ऑफ दी ऑर्गन्स. ऑर्गनला प्रोटेक्ट करणं. ज्या कोणत्या ऑर्गनचा आउटर लेअर हा स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमने तयार झालेला आहे तो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम टिश्यू त्या ऑर्गनला प्रोटेक्ट करायचं. विअरिंग टिअरिंग ऑफ दी आउटर लेअर. सपोज जर आउटर लेअरला आपल्या स्किनला सुद्धा कुठे जखम झाली, स्किन डॅमेज झाली तर स्किनचं प्रोडक्शन परत होतं. म्हणजे त्या स्किनची झीज भरून काढायचं, त्या मेम्ब्रेनची झीज भरून काढण्याचं काम कोण करतं? स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम करतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँड्युलर एपिथेलियममध्ये तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. ग्लँड्युलर एपिथेलियममध्ये इनर लेअर ऑफ दी स्किनचा इनर लेअर आतला लेअर जो आहे हा ग्लँड्युलर एपिथेलियमने तयार झालेला आहे. सेल्स कंटेन व्हेसिकल्स पॅक विथ द सिक्रिटरी मटेरियल. आता या सेल्समध्ये व्हेसिकल्स राहतील. हा जो सेल्स आहे असे जे सिलेंड्रिकल शेप दिसत आहेत तर या सेल्समध्ये व्हेसिकल्स आहे आणि व्हेसिकल्समध्ये स्पेशली एक मटेरियल पॅक केलेलं आहे सिक्रिटरी मटेरियल. आता याचा रोल काय राहील? सिक्रिशन ऑफ स्वेट, ऑइल, सिबम, म्युकस एक्सेट्रा. तर स्वेट म्हणजे आपल्याला जो घाम येतो त्या घामचं सिक्रिशन करणं. ऑइल आपला जे आपली स्किन जी असते ऑइली असते तर ऑइलचं सिक्रिशन होणं. म्युकस अशा पद्धतीने यांचं सिक्रिशन करणं हा ग्लँड्युलर एपिथेलियल टिश्यूचा रोल आहे. देन नेक्स्ट वन कॉलमनार एपिथेलियम. दिस इज द कॉलमनार एपिथेलियल टिश्यू. इनर सर्फेस ऑफ द म्युकस ऑफ द इंटेस्टाईन. इंटेस्टाईनचा इनर सर्फेस, इंटेस्टाईनचा जो आतला भाग आहे तो कॉलमनार एपिथेलियलचा आहे. एलिमेंटरी कॅनल, अन्ननलिका त्याचासुद्धा आतला जो भाग आहे
तो कॉलमनार एपिथेलियल टिश्यूपासून तयार झालेली ती कवरिंग. Column like tall cells are present. Upper free surfaces bears folds made up of these cells at places of the absorption. तर बघा या कॉलमनार एपिथेलियमच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की जनरली जे सेल्स त्या ठिकाणी आलेले आहेत ते हे सेल्स कसे असतील तर कॉलम शेपचे असतील, असे लंबवर्तुळाकार अशा पद्धतीचे असतील. तर हे जे सेल्स आहे कॉलम लाईक टॉल सेल्स असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या अप्पर सरफेसवरती फोल्ड्स आहे आणि हे जे अप्पर सरफेस आहे स्पेशली ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम करतील. आता रोल जर बघितला तर सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस डायजेशनच्या वेळेस डायजेस्टिव्ह ज्यूसचं सिक्रिशन करणं, ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिशन डायजेस्टिव्ह ज्यूसमधून न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करणं, हे काम कोण करतं? कॉलमनार एपिथेलियम. देन नेक्स्ट वन आहे सिलिएटेड एपिथेलियम. आता सिलिएटेड एपिथेलियम कॉलमनार एपिथेलियमचा जो स्ट्रक्चर आहे तो सेम असतो. फरक काय आहे की इनर सरफेस यामध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये दिलं अप्पर फ्री सर्फेसेस ऑफ द सेल्स बिअर मायन्यूट हेअर लाईक प्रोसेसेस. तर वरच्या सरफेसवरती असे मायन्यूट हेअर लाईक प्रोसेसेस या ठिकाणी या सिलिएटेड एपिथेलियममध्ये दिसून येतात. आता हे सिलिएटेड एपिथेलियल टिश्यूज असतात कुठे? इनर सरफेस ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक. आपला रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे नाकावाटे आपण हवा आत घेतो आणि ट्रकिया थ्रू वाईन पाईप थ्रू जातो. तर या रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे त्याचा लेअर जो आहे सिलिएटेड एपिथेलियल टिश्यूने तयार झालेला आहे. तर या रेस्पिरेटरी ट्रॅकवरती सिलिएटेड एपिथेलियल टिश्यूपासून ही कवरिंग तयार झालेली आहे आणि या टिश्यूजच्या वरती हेअर लाईक प्रोसेसेस असतात. मग वर्क काय करतात ते? पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री. तर एअरला नाकावाटे घेतल्या गेलेल्या एअरला इनहेल केलेल्या एअरला कोणत्याही पद्धतीचा अडथळा येऊ नये, एअरला व्यवस्थित पॅसेज निर्माण करून देण्याचं काम कोण करतं? दी सिलिएटेड एपिथेलियम टिश्यू. बिकॉज इट पजेसेस द हेअर लाईक मायन्यूट स्ट्रक्चर. हे कंटिन्युअस हलतं राहतं, त्याच्यामुळे काय होतं की एअरला कोणताही पद्धतीचा अडथळा होत नाही. कोणतीही जर ऑब्स्टॅकल असेल, म्युकस असेल किंवा पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड, म्युकस आणि एअरला फॉरवर्ड पुश करायचं आणि एअरसाठी पॅसेज फ्री करायचा, हे काम कोण करतं? सिलिएटेड एपिथेलियम. देन नेक्स्ट वन क्युबॉइडल एपिथेलियम. आता क्युबॉइडल एपिथेलियम सेल्स जे आहे ते टिश्यू जे आहे क्युबॉइडल्स टाईप त्यांचं स्ट्रक्चर राहील. आता हे जे सेल्स आहे कुठे आढळतात? तर ट्युब्युल्स ऑफ द किडनी, नेफ्रॉन, एक्सक्रिटरी सिस्टीम ज्यामध्ये किडनी महत्त्वाचा रोल प्ले करते आणि किडनी मेडअप ऑफ नेफ्रॉन. तर किडनी ज्या सेल्सने तयार झालेली असते त्याला आपण नेफ्रॉन म्हणतो, या अगोदर आपण अभ्यासलं. तर हे जे आहे किडनी, नेफ्रॉन, सलायव्हरी ग्लँड याचं जी कवरिंग आहे ती क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यूपासून तयार झालेली आहे. आता या ठिकाणी जर स्ट्रक्चर बघितलं तर क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यूचं स्ट्रक्चर कसं आहे? क्यूब शेप्ड स्ट्रक्चर, क्युबॉइडल, घनाकृती आकाराचं. व्हॉट इज द रोल? रिॲब्झॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल्स फ्रॉम दी युरिन. युरिनमधून युजफुल मटेरियल्स ॲब्झॉर्ब करायचे. जे युरिन फॉर्मेशन होतं किडनीमध्ये, एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये, तर त्या युरिन बिफोर फॉर्मेशन ऑफ युरिन जे कोणते आवश्यक न्यूट्रिएंट्स असतील तर त्याचं रिऑब्झर्प्शन करायचं काम कोण करतं? क्युबॉइडल एपिथेलियम. अँड सिक्रिशन ऑफ सलायवा. तर आपल्या तोंडामध्ये जी लाळ सिक्रिट होत असते ते या लाळेचं सिक्रिशनसुद्धा कोण करते? तर क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू करतो.